कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। सांगलीच्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सांगलीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले। संमेलनाचे उद्घाटन चंपाबेन विद्यालयाच्या प्राध्यापिका अर्चना सूर्यवंशी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शिल्पा शिवाजी पाटील, सांगली महापालिकेच्या क्रीडा अधिकारी स्नेहांकित वरुटे, कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संमेलनाचं उद्घाटन संपन्न झालं आणि यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला। या निमित्ताने प्ले ग्रुपपासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बहारदार विविध कला गुणदर्शन कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या गीतांवर चिमुकल्यांनी बहारदार असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या निमित्ताने बोलताना अर्चना सूर्यवंशी यांनी शाळेच्या प्रगतीबाबत आणि उपक्रमाबद्दल कौतुक करत मुलांना सांभाळणं एका पालकाच्या पेक्षा शिक्षकांच्या दृष्टीने अवघड असतं। याचबरोबर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या व्यासपीठातून कलागुण सादर करणे ही मुलांच्यासाठी भविष्याची तयारी असते, असं मत अर्चना सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। आजचा हा जो मंच आहे हा केवळ कार्यक्रम सादर करण्यासाठी नाहीये। तुम्ही जे गाणं, जो ड्रामा किंवा जो परफॉर्मन्स तुम्ही देणार आहात फक्त एवढ्यासाठी नाहीये, तर हा परफॉर्मन्स किंवा हे स्टेज तुमच्या भविष्याची तयारी आहे। पुढे जाऊन ज्या वेळेला तुम्ही शिक्षण घेऊन मोठ्या या खऱ्या दुनियेत ज्या वेळेला पदार्पण कराल, त्यावेळेला तुम्हाला नक्की हा दिवस आठवेल की मी लहान असताना स्टेजवर परफॉर्म केलं होतं, त्यावेळेला मी डेअरिंग दाखवलं, त्यावेळेला मी धाडस केलं, म्हणून मी आज इथे उभं राहू शकतो। आम्हीही लहान असताना दरवर्षी गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचो, त्यामुळे आज मला स्टेज मंचांवरून होते की जिथे आपल्याला परफॉर्म करण्याची, आपली कला सादर करण्याची संधी मिळते। त्यामुळं तुम्ही जे काही सादर करणार असाल त्याबद्दल मनात कोणतीही भीती ठेवू नका, धाडसानं सामोरं जा, मला ही संधी उपयोगाची ठरेल। शिक्षकांसाठी मला एवढंच सांगायचं आहे की लहान मुलांना हँडल करणं पालकांसाठी जेवढं अवघड असतं त्याहीपेक्षा जास्त शिक्षकांसाठी अवघड असतं, कारण पालकांना फक्त मुलांना हे कर किंवा हे करू नको किंवा तू असा असला पाहिजेस किंवा तू अशी नसली पाहिजेस हे सांगत असतो, पण शिक्षकांना हे सांगायचंच असतं, पण त्यांना शिकवून त्यांच्यातला विद्यार्थी तयार करायचा असतो। त्यामुळं लहान मुलांना हँडल करणं हे किती अवघड आहे हे त्या शिक्षकांना जास्त माहिती असतं पालकांपेक्षा। आणि ही शाळा जी आहे इथं फक्त पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही, तर आयुष्यात एक चांगला व्यक्ती कसं बनलं पाहिजे याचं शिक्षण या शाळेत दिलं जातं। कला, क्रीडा, अभ्यास किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून व्यक्तीचा विकास घडत असतो। त्यामुळे मी शिक्षकांचे धन्यवाद मानते की कला क्षेत्रात असेल किंवा इतर क्षेत्रात असेल, शाळेची कामगिरी आम्ही आता HM मॅडमच्या रिपोर्टमधून ऐकली, बघितली, खूप कौतुकास्पद तुमचं काम आहे। अशीच तुम्ही देखील आणखी भरभराट करा आणि छान विद्यार्थी घडवा, एवढं बोलते आणि मी इथे थांबते। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।